नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं. कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. जर समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसंच कमेंट सेक्शन मध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे ह्या दोन पैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी डाऊन मुवमेंट झालेली आहे, तुम्ही जी बघताय शॉर्ट टर्म मध्ये इथे हाय बनला आणि तिथून जी डाऊन मुवमेंट झाली, ही मुवमेंट आता जवळजवळ पूर्ण झाली आहे. थोडस जर खाली गेलं तर साधारण 24,500 किंवा 24,495 एवढंच एक खालच्या बाजूला टार्गेट शिल्लक आहे. त्यामुळे ही शॉर्ट टर्मची मुवमेंट इथे पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो, असं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि आज मार्केट ओपन होण्यापूर्वी प्री ओपन मार्केट अपडेट म्हणून मी जे ज्यांनी ज्यांनी युट्यूब चॅनल मेंबरशिप घेतलेली आहे त्या सर्वांना जे अपडेट देतो, तर 9 वाजण्यापूर्वी जे अपडेट सांगतो त्यामध्ये मी काय सांगितलं होतं आज? मी हे सांगितलं होतं की मार्केटमध्ये ओपन झाल्यानंतर दोन्ही बाजूला मोठी मुवमेंट होऊ शकते, दोन्ही बाजूला ट्रॅप होऊ शकतं. आणि 24,630 ही लेवल दिली होती. ह्याच्या वर टिकलं तरच तेजी आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. आणि खालच्या बाजूला लेवल दिली होती 24,520. याच्या खाली टिकलं तरच आपल्याला खालच्या बाजूला एक मंदी बघायला मिळू शकते. नाहीतर दोन्ही बाजूला ट्रॅप होऊ शकतं. त्यामुळे पहिला 1 तास महत्वाचा आहे. पहिल्या 1 तासामध्ये दोन्ही बाजूला मोठी मुवमेंट आणि दोन्ही बाजूला ट्रॅप करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आता तुम्ही बघू शकता काय झालं, थोडंसं गॅप अप ओपन झालं, अगदी थोडं गॅप अप ओपन झालं. ओपन झाल्यानंतर वरच्या बाजूला अचानक एक मोठी मुवमेंट आली. आपल्याला काय वाटू शकतं, जसं काल समजलंय की आता ही मंदी थांबली आहे, तेजी होऊ शकते. आधीच्या दिवशीचे जे हाय दिसत आहेत बघा, बराच ह्याचे हाय होते, ते सगळे ब्रेक करत किंमत वर गेली. पण टिकली का? नाही टिकली. म्हणजे ज्यांनी पहिल्याच मोमेंटला ओपन झाल्या झाल्या किंमत वर जाते म्हणून बाय केलं, त्या सगळ्यांना ट्रॅप केलं आणि किंमत खाली आणली. खाली सुद्धा येताना बघा, कालचा लो होता तो ब्रेक केला, त्याच्या खाली टिकायला लागलं. थोडा वेळ राहिलं, टिकलं नाही, थोडा वेळ राहिलं. म्हणजे हे बघून ज्यांनी ज्यांनी काही न बघता शॉर्ट केलं असेल, त्यांचे त्यांनाही काय केलं, ट्रॅप केलं आणि किंमत परत वर आली. तर त्यामुळे आपण ज्या दिलेल्या लेवल होत्या, खालची लेवल बघा, वरच्या लेवल पर्यंत पोहोचलंच नाही. 24,630 पर्यंत पोहोचलं नाही. 24,620 लाच हाय बनला. खाली येताना मात्र 24,520 ची जी लेवल होती, बरोबर तिथेच लो बनला. त्याच्या खाली गेलं, पण तिथे खाली टिकलं नाही. परत वर गेलं. दोन्ही कॅन्डल जर बघितल्यात, तर एकदाही बॉडी ह्याच्या खाली टिकली नाही. तर त्यामुळे एक गोष्ट आपल्याला क्लिअर झाली, की ह्या ज्या 2 लेवल होत्या, दोन्ही बाजूला ट्रॅप होण्याचा प्रयत्न झाला. सकाळी-सकाळी जे विश्लेषण मार्केट ओपन व्हायच्या आधी दिलेलं होतं, ते बरोबर ठरलं. त्यानंतर किंमत वर गेली. किंमत वर गेली, त्यानंतर काय सांगितलं, की डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो आणि त्यासाठी किंमत एकदा खाली येऊ शकते. खाली यायचा एक प्रयत्न झाला, पण इथे सुद्धा काही सांगितलं नाही. परत वर गेलं, परत खाली यायला लागलं. त्यावेळेला सांगितलं, की 24,530 खालच्या बाजूची लेवल आहे 24,530, वरच्या बाजूची लेवल आहे 24,565. ह्या ठिकाणी येऊन सपोर्ट घेतला जाऊ शकतो. हा जो एरिया आहे, हा सपोर्ट झोन आहे आणि ह्या झोन मध्ये येऊन सपोर्ट घेतला जाऊ शकतो. आणि इथपर्यंत येऊन जर बाउन्स झाला
तर मग तेजी बघायला मिळू शकते, डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. आता डब्ल्यू पॅटर्न काल आपल्याला काय वाटत होतं? काल आपल्याला असं वाटत होतं की ही सगळी एवढी मंदी झाली आहे, इथे वर जाईल, थोडंसं इथे खाली येईल आणि इथूनच वर जाईल, म्हणजे हा जो लो बनलाय आणि हा लो वर बनेल. पण प्रत्यक्षात काय झालं, ह्या लोच्या खाली हा लो बनला. त्यामुळे मग इथे डब्ल्यू पॅटर्न बनण्याचं जे हे होतं, आपला विचार होता की इकडे, तर ते डब्ल्यू पॅटर्न बनण्याचा विचार आता आपल्याला कॅन्सल करायला लागणार आहे, कारण आता इथे डब्ल्यू पॅटर्न बनू शकणार नाही. डब्ल्यू पॅटर्न साठी आता आपल्याला इथून पुढे जातानाचीच वाट बघणं आवश्यक आहे. तर त्यामुळे आता तो काय झालं, हा लो बनलाय, इथून वर येताना जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथून वर आला आणि खाली येता येता इथे काही आलं नाही, खाली ह्या लेवल पर्यंत 24,565 पर्यंत किंमत आली नाही आणि इथे वर जायचा प्रयत्न झाला, पण इथे परत खाली आली आणि आता शेवटी शेवटी अगदी इथपर्यंत खाली आली आणि मग क्लोजिंग वर होताना दिसतंय. त्यामुळे आता जर आपल्या अनालिसिस नुसार हे झालं आज दिवसभरात काय झालं. त्यामुळे आज दिवसभरामध्ये फक्त व्होलाटाईल मूव्हमेंट झाली. चांगली मूव्हमेंट आपल्याला किंवा ज्याच्यामध्ये ट्रेड घेता येईल अशी भूमिका आपल्याला किंवा अशी मूव्हमेंट आपल्याला अ, आज दिवसभरात झाली नाही. आता उद्या कदाचित ते होऊ शकतं. आता तुम्ही जर इथे बघितलं तर उद्यासाठी आपल्याला विश्लेषण काय झालंय, तर उद्यासाठीचं विश्लेषण आता मी काय करतो, ह्या 2 लेव्हल आहेत ना, ह्या काढून टाकतो. ह्या आज सकाळसाठीच होत्या. त्या लेव्हल मुळे कन्फ्युजन व्हायला नको, तर ह्या 2 लेव्हल काढून टाकतो. उद्यासाठी आता काय महत्वाच्या आहेत, ह्या 3 लेव्हल महत्वाच्या आहेत. पहिली लेव्हल आहे ही वरच्या बाजूला 24,565. जोपर्यंत किंमत 24,565 च्या वर आहे आणि जर वर जाताना ही हा जो हाय आहे हा मोडला, आता थोडीशी काय करतो मी, आणखीन एक लेवल इथनं काढून घेतो आडवी, म्हणजे ती परफेक्ट दिसेल. येस. आता जर 24,565 च्या वर किंमत टिकली आणि वर जाताना ह्या लेवलच्या वर गेली, तर मग काय होणार, डब्ल्यू पॅटर्न तयार होईल. म्हणजे इथपर्यंत आली आहे किंमत, इथे गेली, इथपर्यंत खाली आली आणि इथून वर जाताना वर जायला लागली, म्हणजे डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि मग एक चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे 24,618 ची लेवल आहे, 19च्या आसपास आहे. 24,620 च्या वर जर टिकलं तर उद्या चांगली तेजी बघायला मिळू शकते आणि आपल्याला किंमत आणखीन वर जाऊ शकते 24,700 च्या दिशेनं. तर अशा प्रकारचं चित्र दिसतंय. मात्र जर काही कारणानं किंमत खाली आली आणि ह्या लेवलच्या खाली टिकायला लागली, तर पहिल्यांदा आपल्याला काय व्हायचंय, सावध कुठे व्हायचंय, तर 24,530 च्या किंमत खाली टिकायला लागली तर. कारण 24,530 च्या खाली किंमत टिकायला लागली तर मग काय होऊ शकतं, मग सेलिंग वाढू शकतं. आणि खात्री कधी पटणार आहे, पहिल्यांदा आपल्याला कधी कळेल, 24,530 च्या खाली गेल्यानंतर आपल्याला पहिला अलर्ट मिळेल. आणि खात्री कधी पटणार, 24,510 म्हणजे आजचा जो लो आहे ह्याच्या खाली जर जायला लागलं, तर मात्र मग ओळखायचं की आणखीन खाली जाऊ शकतं आणि मग कदाचित 100 पॉइंट सुद्धा आणखीन खाली जाऊ शकतं. त्या केसमध्ये मग 24,430, 24,420 किंवा 24,410 पर्यंत सुद्धा किंमत खाली जाऊ शकते. तर त्यामुळे उद्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे, उद्यासाठी ह्या झोन मध्ये सपोर्ट घेणं महत्वाचं आहे, घेतलेलाच आहे आणि ह्या लेवलच्या वर टिकणं महत्वाचं आहे. ह्या लेवलच्या वर टिकल्यानंतर ह्या लेवलचा वर ब्रेकआउट आला की मग तेजी होऊ शकते. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खाली यायला लागलं तर मग मात्र आपल्याला तेजीसाठी आणखीन वाट बघावी लागेल, हे मात्र नक्की आहे. तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल, उद्या काय होऊ शकतं, उद्या थोडंसं फ्लॅट किंवा गॅप अप ओपन होऊ शकतं आणि वर जाण्याची शक्यता मला जास्त वाटते. खाली येण्याच्या शक्यतेपेक्षा वर जाण्याची शक्यता जास्त आहे. पण आता काय करायचंय आपल्याला, उद्या वाट बघायची आहे, लेवल बेस आपल्याला काम करायचं आहे, म्हणजे मग आपल्याला काय राहतं, अडचण काही येत नाही. आपण जर मनात धरून ठेवलं की आपल्याला आज तेजीच करायची आहे, तर मग आपण चुकीच्या ठिकाणी एंट्री करू शकतो आणि मग त्याच्यात अडकून पडू शकतं. किंवा मंदी करायची म्हटलं तरी तेच होऊ शकतं. त्यापेक्षा आपण लेवल बेस जर काम केलं तर आपल्याला याच्यामध्ये काय होऊ शकतं, नक्कीच चांगलं यश मिळू शकतं, असं आपल्याला आता तरी दिसतंय. हे झालं निफ्टी फिफ्टी मध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं. आता आपण पुढे जाणार आहोत आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत. तर बँक निफ्टी मध्ये तुम्हाला आठवत असेल, तर बँक निफ्टी मध्ये सुद्धा आपल्याला काय झालं की किंमत खूप व्होलाटाईल बघायला मिळाली. म्हणजे तुम्हाला मी इथे दाखवतो, ओपन झाल्यानंतर बघा, ओपन इथे झाली, इथे जो ओपन होताना थोडी गॅप अप ओपन झाली, वर जाताना म्हणजे काल सुद्धा 58,000 च्या लेवलला टच झाली नव्हती, त्याच्या थोडं खालीच राहिलं होतं. आज 58,000 च्या लेवलच्या सुद्धा वर गेली, म्हणजे कालचा हाय सुद्धा मोडला, खाली येताना कालचा लो सुद्धा मोडला, बरोबर.
म्हणजे इतकी व्होलाटाईल मूव्हमेंट झाली आणि लगेच परत वर पण आली आणि मग कालच्या लोच्या आसपासच आपल्याला दिवसभर मार्केटमध्ये मूव्हमेंट बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली. आता इथे सुद्धा काय झालंय, इथे सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला सर्व टार्गेट्स आलेली होती आणि त्याच्याही खाली गेलेलं आहे. तर त्यामुळे आता इथे आपल्याला थोडंसं व्होलाटाईल होऊन उद्या कदाचित आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. उद्यासाठी काय महत्वाचं आहे, किंमत जर ह्याच्यामध्ये प्लॅटिनम जे मेंबर्स आहेत त्यांना सांगितलेलं होतं, की किंमत खाली येऊ शकते आणि हा झोन सपोर्टचा आहे. ह्या ज्या 2 लेव्हल आहेत, खालच्या बाजूची लेव्हल आहे 57,580 ची आणि वरच्या बाजूची लेव्हल आहे 57,655 ची. तुम्ही बघू शकता, हे यांना सकाळीच सांगितलेलं होतं, की ह्या एरियामध्ये सपोर्ट घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता परफेक्ट इथे आलं, सपोर्ट घेतला, वर गेलं. जास्त वर जाऊ नाही शकलं. खाली आलं, बरोबर ह्या लेव्हलचा सपोर्ट घेतला. ही लेव्हल आधीच सांगितलेली होती, इथपर्यंत यायच्या आधी, की इथे सपोर्ट घेऊ शकतो. परत बाउन्स आला. ही लेवल आधीच सांगितलेली होती, ह्याच्या वर टिकलं तर तेजी होणार म्हणून सांगितलं होतं. परत खाली आली किंमत आणि परत आता वर जातीये, पण इथे सुद्धा बघा ह्या लेवलच्या खाली टिकली नाही. त्यामुळे हा झोन जो आहे हा सपोर्ट झोन आहे आणि ह्याच्या वर जर टिकली किंमत ह्या लेवलच्या, तर मग काय होऊ शकतं, तेजी होऊ शकते. किंमत कुठपर्यंत जाऊ शकते, 57,725 पर्यंत जाऊ शकते. त्याच्याही वर टिकली तर 57,790 पर्यंत जाऊ शकते आणि 57,790 च्या वर टिकली तर मात्र मग आणखीन चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते आणि पुन्हा एकदा किंमत 58,000 च्या दिशेनं जाऊ शकते. मात्र जर काही कारणामुळे, आणि ह्याची शक्यता जास्त आहे, हे जे आता विश्लेषण केलं याची शक्यता जास्त आहे. मात्र काही कारणामुळे जर खाली यायला लागली, तर पहिल्यांदा आपल्याला अलर्ट व्हायचंय ही लेवल खालच्या बाजूला ब्रेक झाली तर. म्हणजे 57,580 च्या खाली जर टिकायला लागली, तर सावध व्हायचंय आणि 57,527 किंवा 525 च्या खाली जर आली, तर मग आणखीन हे होईल की इथे एक 200-250 पॉइंट आणखीन खाली जाऊ शकतं. अशी परिस्थिती येऊ शकते. उद्या ज्यावेळेला मूव्हमेंट जर खरोखरच खाली झाली, तर मग खालची टार्गेट्स मी सांगेन. पण आत्ता असं वाटत नाहीये की खालच्या बाजूला जाईल म्हणून. आत्ता असं वाटतंय की वरच्या बाजूला जाईल. 57,655 च्या वर जर टिकलं, तर मग वर जाताना 57,725 आणि 57,790 इथपर्यंत तरी ॲटलीस्ट जाऊ शकतं असं आत्ता वाटतंय. उद्या आपण काय करणार आहोत, जेव्हा मार्केट चालू होईल त्याच्या अलीकडे 9च्या आधी प्री ओपनिंग मार्केट अपडेट असेल. मार्केट सेटल झाल्यानंतर 9 वाजून 8 मिनिटांनी एक अपडेट देतो. त्यानंतर मग जसं-जसं मार्केटमध्ये मूव्हमेंट होईल, त्या पद्धतीनं तुम्हाला अपडेट देत जाईन आणि मग तुम्हाला लक्षात येईल की कशाप्रकारे मार्केटमध्ये मूव्हमेंट होतीये. पण उद्यासाठी तरी लेव्हल बेस आपल्याला काम करायचं आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि ह्या सर्व लेव्हल जे आहेत निफ्टीमधल्या असतील किंवा बँक निफ्टीमधल्या, हा व्हिडिओ मागे-पुढे करून, पॉज करून त्या लेव्हल तुमच्या चार्टवर काढून ठेवा. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण. पुढे जायचं आहे आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तर शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही गेलात, म्हणजे यूट्यूबचं ॲप ओपन केलं आणि शेअर मार्केट मराठी हा यूट्यूब चॅनल ओपन केलात, तर ह्या यूट्यूब चॅनलच्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन तुम्हाला दिसत असेल. या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. YouTube चॅनलच्या मेंबरशिपमध्ये काय केलं जातं, की तुम्हाला YouTube वरूनच अपडेट दिले जातात. बऱ्याच जणांना असं वाटतंय, की चॅनल मेंबरशिप घेतली म्हणजे मी कुठलातरी WhatsApp ग्रुपला तुम्हाला ॲड करणार आहे किंवा Telegram ग्रुपला तुम्हाला ॲड करणार आहे. तर तुम्ही YouTube चॅनलची मेंबरशिप घेताय. YouTube चॅनलची मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला जे काही अपडेट येणार ते YouTube कडूनच येणार. बरोबर? त्यामुळे त्याचा वेगळा कुठलाही ग्रुप असणार नाही. तर YouTubeच्या साहाय्यानं जसं आपल्याला WhatsAppचा मेसेज आला की नोटिफिकेशन येतं, तसं YouTubeमध्ये नवीन आपण ज्या एखाद्या व्हिडिओला, एखाद्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, तर त्यांनी एखादा नवीन व्हिडिओ टाकला की आपल्याला जसं नोटिफिकेशन येतं, तसं मी लाईव्ह मार्केटमध्ये त्याच्यामध्ये अपडेट देतो, त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येतं. त्याच्यामध्ये आपण एकूण 4 प्रकार केलेले आहेत. ब्रॉन्झ मेंबरशिप आहे, सिल्वर मेंबरशिप आहे, गोल्ड मेंबरशिप आहे आणि प्लॅटिनम मेंबरशिप आहे. 17 तारीखपर्यंत हे सर्व जुने दर जे आहेत हे लागू आहेत. 17 ऑगस्ट 2026 पर्यंत हे जुने दर सगळे लागू आहेत. म्हणजे तुम्हाला एका महिन्यासाठी जी गोल्ड मेंबरशिप आहे, तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घ्या असं जे मी सांगतो. त्याची फी आहे ₹199 फक्त. म्हणजे तुम्ही जर एखादा ट्रेड घेतलात ऑप्शनचा, तर त्याचं साधारण ब्रोकरेज
चार्जेस, टॅक्सेस सगळं मिळून साधारण एक 100-125 रुपये खर्च येतो. तेवढाच एका ट्रेडच्या खर्चा इतकीच फी एका महिन्यासाठी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट दिले जातात. आता चालू म्हणजे 17 ऑगस्ट पूर्वी जर तुम्ही घेतलीत मेंबरशिप तर एका महिन्यासाठी ₹199 रेट असणार आहे. 17 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट पासून काय होणार आहे, ₹479 हा दर होणार आहे. YouTube दरवर्षी हे रेट चेंज करत असतं. 17 ऑगस्ट ही तारीख YouTube ठरवलेली आहे, ज्या दिवशी हे अपडेट्स होणार आहेत. बरोबर. आता तुम्ही जर 199 ची आत्ता मेंबरशिप घेतली तर तुम्हाला फायदा असा आहे, की तुम्ही जर सबस्क्रिप्शन जे आहे ते ऑटो सबस्क्रिप्शन किंवा ऑटो रिन्यूअल त्याच्यामध्ये ऑप्शन ठेवलात, तर तुम्हाला काय राहणार, ₹199च रेट राहणार. पुढच्या महिन्यात जेव्हा रिन्यू होईल, ऑटोमॅटिक रिन्यू झालं, तर 199 नच होईल. मात्र तुम्ही एका महिन्यासाठी घेतलं, ते रिन्यूअल ते मेंबरशिप संपली, परत घ्यायला गेलात, मॅन्युअली घ्यायला गेलात, तर मात्र 479 पडणार. त्यामुळे ज्यांना ज्यांना मेंबरशिप घ्यायची असेल, त्यांनी गोल्ड मेंबरशिप घेताना ऑटो रिन्यूअलचा ऑप्शन ऑन ठेवा. म्हणजे काय राहील, तुमच्यासाठी ₹199 रेटच फिक्स राहणार. तो चेंज होणार नाही. जर तुमचं ऑटो रिन्यूअल झालं नाही, तर मात्र पुढच्या महिन्यापासून तुम्हाला ₹479 रेट लागू होईल. तर हे झालं, ही अर्थात YouTubeची पॉलिसी आहे, ह्याच्यात माझं काही नाहीये. मी तुम्हाला याच्यामध्ये काही नियम वेगळे करू शकत नाही किंवा मी तुमच्यासाठी काही वेगळे चार्जेस लावू शकत नाही. हे जे काही चार्जेस आहेत, हे मी माझ्या सल्ल्यानं YouTubeनं ठरवलेले आहेत. आणि हे जे चार्जेस आहेत हे YouTubeनंच सजेस्ट केलेले आहेत. तर त्यामुळे असे जे बदल आहेत हे आता दरवर्षी होतील. पुढच्या वर्षीपर्यंत मग हेच रेट लागू राहणार. 1 वर्ष दर बदलत नाहीत. तर ह्याविषयी जर तुम्हाला आणि काही शंका असेल, तर तुम्ही काय करू शकता, माझ्याशी संपर्क साधू शकता. त्याच्यासाठी माझा WhatsApp नंबर आहे. या नंबरवर फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. तुमची जी काही शंका असेल ती तुम्ही इथे विचारू शकता. मी तुम्हाला माझ्या सवडीनं त्याला रिप्लाय करेन. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. लक्षात ठेवा, याच्यावर कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण कॉल याच्यावरचे स्वीकारले जात नाहीत. फक्त WhatsApp मेसेजला रिप्लाय दिले जातात. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला जो इंडेक्स आहे सेन्सेक्स, त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये काल जरा वेगळं विश्लेषण सांगितलं होतं. सेन्सेक्स मध्ये काल काय सांगितलं होतं, सेन्सेक्स मध्ये हा सपोर्ट झोन म्हणून काल दिलेला होता. वरच्या बाजूला कुठली लेवल होती, 78,390 ची लेवल होती. काल ह्याला नुसतं टच झालेलं होतं. बरोबर. आणि मी काय सांगितलं होतं, किंमत खाली येताना ह्या एरियामध्ये सपोर्ट घेऊ शकते. आणि ही लेवल जी दिली होती 78,250, ही लेवल फार महत्वाची होती. ही कशासाठी महत्वाची होती, जर ह्याच्या खाली किंमत टिकली तर मग आपल्याला आणखीन मोठं सेलिंग येऊ शकतं. पण जर इथे सपोर्ट घेतला आणि इथेच डब्ल्यू पॅटर्न बनला, तर मात्र काय होईल, मग मात्र तेजी पुन्हा होताना दिसू शकते. आता आज काय झालं बघूया. आज तुम्ही बघू शकता, फ्लॅट ओपन झालं, थोडंसं गॅप अप ओपन झालं. ओपन झाल्यावर एकदम पहिल्यांदा वर गेलं. तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, की 78,680 च्या आसपास किमतीच्या जवळपर्यंत ही तेजी झाली. त्यानंतर एकदम किंमत खाली आली. म्हणजे पहिल्या एका तासामध्ये दोन्ही बाजूनं व्होलॅटाईल मूव्हमेंट होऊ शकते. दोन्ही बाजूनं ट्रॅप केलं जाऊ शकतं. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं. त्या पद्धतीनंच झालं की नाही तुम्ही इथे चेक करू शकता. वर झालं, गेलं, खाली गेलं. ह्या सपोर्ट झोनमध्ये आलं. कालचा लो सुद्धा तोडला. बरोबर. मग काही जणांना काय वाटतं, कालचा लो तोडला म्हणजे आता सेलिंग येणार. पण मी इथे तुम्हाला लेवल दिलेली होती आणि हा सपोर्ट झोन आहे असं सांगितलेलं होतं. त्यामुळे इथे सपोर्ट घेतला, किंमत परत वर गेली. वर जाताना काय झालं, हा हाय जो आहे ह्या हाय पर्यंत गेली नाही. 78,680 पर्यंत गेली नाही किंमत. आणि इथे बराच वेळ व्होलाटाईल झाली. आणि मी परत एकदा सांगितलं होतं की किंमत खाली येताना काय होऊ शकते, कुठपर्यंत खाली येऊ शकते ते सांगितलं होतं. तर 78,390 ते 78,485 इथपर्यंत खाली येऊन इथे सपोर्ट घेऊन, म्हणजे हा एक सपोर्ट झोन आहेच. आता ह्या सपोर्ट झोन मध्ये सपोर्ट घेऊन किंमत वर जाते, तो परत ह्या झोन मध्ये येऊन सपोर्ट घेऊ शकते. तर त्या पद्धतीने इथे किंमत आलेली होती, सपोर्ट घेऊन वर चालली आहे. आता जर किंमत 78,485 च्या वरच टिकली तर काय होऊ शकतं, वर जाता जाता आपल्याला एक चांगलं टार्गेट 78,690 चं येऊ शकतं. ह्याच्यावर किंमत टिकली तर काय होऊ शकतं, 78,790 पर्यंत जाऊ शकतं. आणि ह्याच्यावर टिकली तर आणखीनच तेजी होऊ शकते. तर अशा प्रकारचं आता विश्लेषण आपल्याला
दिसतंय. जर तेजी होणार असेल 78,485 च्या वर जोपर्यंत किंमत आहे, तोपर्यंत तेजी होऊ शकते. जर किंमत खाली यायला लागली आणि 78,390 च्या खाली जायला लागली, तर आपल्याला इथे थोडंसं अलर्ट होण्याची गरज आहे. त्यानंतर जर 78,298 च्या खाली जायला लागली, तर मग जास्तच अलर्ट होण्याची गरज आहे. कदाचित मग आपण काय करू शकतो, थोडंसं मंदीचा विचार पण करू शकतो. आणि पूर्ण खात्री कधी होईल 78,250 च्या खाली जर टिकली तर. मग मात्र एक मोठं सेलिंग खालच्या बाजूला बघायला मिळू शकतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही बाजूच्या लेव्हल बेस गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. मला विचाराल तर उद्या मला असं वाटतंय की 78,485 च्या वर किंमत टिकेल आणि तेजी होईल म्हणून. पण जर अचानक काही झालं रात्रीतनं आणि मंदी व्हायला लागली तर आपल्याकडे लेव्हल पाहिजेत, म्हणून मी या सर्व लेव्हल तुम्हाला सांगितलेले आहेत. तर माझ्या मते तिन्ही इंडेक्सचं हे विश्लेषण तुमच्या आता चांगलंच लक्षात राहिलं असेल. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असेल किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.